खासदार संजय राऊतांच्या 40 फुटी बॅनरला दुग्धाभिषेक। खटाव तालुक्यातील वडूज इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खासदार संजय राऊत यांच्या 40 फुटी बॅनरला दुग्धाभिषेक करण्यात आला। या आंदोलनात पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बॅनरला दुग्धाभिषेक करून जोरदार घोषणाबाजी केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, संजय राऊत साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, तसेच शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी बोलताना सातारा जिल्हा अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले की स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आम्ही निषेध करतो। पक्षाची भूमिका ठामपणे मांडणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचाही आम्ही निषेध करतो। आज आम्ही संख्येने कमी असलो तरी परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही। शिवसेनेबद्दल केलेली टीका आम्ही कदापि सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलंय। खटाव उपतालुका प्रमुख आबासाहेब भोसले यांनीही आपल्या मनोगतातून निषेध व्यक्त केला। कार्यक्रमाच्या शेवटी वडूज शहर प्रमुख सुशांत पार्लेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष प्रताप जाधव, सलमाताई शेख जिल्हा संघटिका, अर्जुन मोहिते जिल्हा नियोजन समिती सदस्य, आबासाहेब भोसले खटाव उपतालुका प्रमुख, सुशांत पार्लेकर वडूज शहर प्रमुख, राहुल मंगरुळे मसवड, मुगुटराव कदम खटाव उपतालुका प्रमुख, विकास काळे, सागर माने, राजेंद्र जगदाळे, अविनाश पवार, आनंद बाबर, विजय कदम, सचिन चिंचकर, सुनील माने, सचिन गवळी, संदीप देवकर, पप्पू करमारे, प्रीतम तिवाटणे, प्रवीण कट्टे, विनोद इंगळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्याविषयी येथील लोकप्रतिनिधी माननीय मंत्री महोदय यांनी जे उद्गार काढलेले त्या निषेधार्थ आज आम्ही सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने इथं दुग्धाभिषेक करण्यासाठी आलो आहे। एक जबाबदार मंत्री, एक जबाबदार पक्षाचा नेता एक पक्षाच्या प्रमुखाबद्दल असं बोलत असेल तर अगदी आम्हाला खंत वाटते। आम्ही त्यांचा आदर करतो। या भागात महत्त्वाचा पाणी प्रश्न किंवा या भागाच्या विकासाची चालना त्यांनी दिलेली आहे। हे उद्गार विरोधक म्हणून आम्ही काढतोय, पण त्यांना त्याची जाणीव नाही। एक पक्षाचा नेता व पक्षाचा एक मंत्री, एक महाराष्ट्रात प्रमुख असलेला पक्ष, ज्या पक्षाचं देशात दखल घेतली जाते, त्या आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द काढलं, त्याबद्दल मी त्यांचा प्रथम निषेध करतो। दुसरा विषय म्हणजे पक्षाची जी भूमिका आमची मांडतात, जो पक्षाचा आमचा आवाज आहे, त्या आवाजाबद्दल त्यांनी जे उद्गार काढले व त्यांच्याबद्दल जी टीका केली त्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो। आणि येणाऱ्या काळात जरी आम्ही मुठभर असलो, हा दिवस कायम कोणाचं नसतात। मंत्री महोदय बी एक काळ विरोधी बाकावर बसलेले होते। आज जरी ते मंत्री असले तरी त्यांनी खाली त्यांचा काळ मागचा पूर्ववर बघितला तर तो बी त्यांचा काळ बघण्यासारखा होता, पण आम्हाला त्यावर टीका करायची नाही। काळ हा कायम आहे असा राहत नाही। येणारा काळ, येणारी दिशा तुम्हाला दिसेल, पण पुन्हा एकदा आमच्या पक्षप्रमुखावर आमच्या शिवसेनेवर टीका केलेली आम्ही खपवून घेणार नाही, असं या आपल्या निवेदनाद्वारे आम्ही तुम्हाला